तर इंडियाज गॉट लेटंट या प्रकरणी आता इतर सेलिब्रिटींचा पायही खोलात चाललाय। महाराष्ट्र सायबर विभागाने 50हून अधिक सेलिब्रिटीजना समन्स बजावलाय। राखी सावंतलाही चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे। 50 नामवंत सेलिब्रिटींना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलाय। इंडियाज गॉट लेटंट वाद प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 जणांचे जबाबही नोंदवले गेलेत। त्यात बहुतांश सेलिब्रिटी आहेत। या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांचे जबाब झालेत। महाराष्ट्र सायबर विभाग इंडियाज गॉट लेटंटच्या 1 ते 6 या सर्व विभागांची तपासणी करणार आहे। या प्रकरणी 30हून अधिक व्यक्तींना आरोपीही करण्यात आलेले आहे। या संपूर्ण शो प्रकरणामध्ये अजूनही 50 जे सेलिब्रिटीज आहेत त्या सेलिब्रिटींची चौकशी होणार आहे। कारण अर्थातच बऱ्याच काळापासून सुरू असलेला हा शो आणि त्यातच 1 ते 6 हे जे इंडियाज गॉट लेटंटचे भाग आहेत त्याची तपासणी पोलिसांकरवी सुरू आहे। आतापर्यंत 30 आरोपी यामध्ये ज्यांची नावं आहेत ती दाखल करण्यात आली आणि एकूण 50 पेक्षा जास्त सेलिब्रिटीजना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। त्यांचे जबाब हे सायबर सेलकडनं नोंदवले जाणार आहेत। या संपूर्ण प्रकरणाच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या शोजची पाळंमुळं खणून काढण्याचा प्रयत्न हा सायबर सेलकडनं सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान हिच्याकडनं। भाग्यश्री, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, महाराष्ट्र सायबर विभागाने 50हून अधिक सेलिब्रिटींना समन्स बजावलेला आहे। इंडिया गॉट लेटंट वाद प्रकरणात आतापर्यंत 5 जणांचे जबाब जे आहेत ते नोंद करण्यात आलेले आहेत आणि त्यात बहुतांश सेलिब्रिटी आहेत। विशेष म्हणजे यामध्ये राखी सावंत, समय रैनासह 50 नामवंत सेलिब्रिटी असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। सगळ्यांना चौकशीचे समन्स पाठवण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र सायबर विभाग इंडिया गॉट लेटंटच्या 1 ते 6 या सर्व भागांची तपासणी करतात आणि विशेष म्हणजे 30हून अधिक व्यक्तींना आरोपी देखील करण्यात आले। या सगळ्या प्रकरणात जर बघितलं तर परीक्षकांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आर्थिक मोबदला घेतलाय का या अनुषंगाने देखील तपास आता सुरू झालेला आहे। आतापर्यंत असा कोणताही ठोस पुरावा जो आहे तो सायबर विभागाला सापडलेला नाही। मात्र आज आपण जर बघितलं तर रणवीर अलाहाबादी जो आहे तो पोलीस स्टेशनला येण्याची जी शक्यता आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे नेमकं या प्रकरणाला आता कसं वळण लागतं हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी भाग्यश्री।